इंग्रज वकील या दरबारामध्ये डाव्या साईडला महाराजांना व्हाईट टोपी काढून मानाचा मुद्रा करताना या ठिकाणी बघायला भेटला असेल. तो हाच दरबार तो रोज दिवशी घेऊन आला होता. तो रायगड किल्ल्यावरती पायी गडावरती आला, पण गडावरती येत असताना तो खूप दमून गेला होता. आणि गडावरती आल्यानंतर या नगरखान्याच्या समोर त्याने 4 पायाचे हत्ती सजवलेले पाहिले, 2 हत्ती पाहिले, 4 पायाचे पाहिले. शंका काय सर निर्माण झाली माहितीये का त्याच्या मनामध्ये? हालचाल काय निर्माण झाली माहितीये काय? मी 2 पायाचा माणूस हा डोंगर चढताना जर मला 2 पायाच्या माणसाला हा डोंगर चढताना तकलीफ होत असेल, माझ्या डोंगरावरती हा बरडग्याचा हत्ती कसा काय बोलता असेल? त्याला शंका निर्माण झाली. दरबारामध्ये आला, वाईट टोपी काढली, शिवरायाने मानाचा मुद्रा केला आणि मावळेला प्रश्न कशातून विचारला माहितीये का सध्याने? तो प्रश्न त्याने इंग्रजीतून विचारला. मावळे हुशार होते. मावळे काय म्हणतात? आपण इंग्लिशमध्ये बोलतो, आम्ही मराठीमध्ये बोलतो. आमच्यापेक्षा इंग्लिश बोलायला हुशार असतो, याचा उत्तर तुम्ही दिलं तर बरं होईल. आणि त्या इंग्लिश बोलायला इंग्रजाला काय करणार हो? महाराजांची दुर्दृष्टी. शिवरायाने माहिती होतं लहानापासून मोठं करता येतं, पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नव्हतं. राजाने काय केलं माहितीये का आपल्याला? राजांची खूप दुरुष्टी खूप मोठी होती. राजाने हत्तीची पिला पालखीत बसून या रायगड किल्ल्याच्या डोंगरावरती आणली आणि मग लहानाची मोठी डोंगरावरती गेली. यालाच तर म्हणतात माझ्या राजाची दूरदृष्टी. लहानापासून मोठं करा, मोठ्यापासून लहान होत नाहीये हे शिकलं पाहिजे. फक्त शिवरायांकडून म्हटलं पूर्णपणे. हत्तीची वाढ 3 वर्षामध्ये होते. रायगड बांधायला 14 वर्ष लागली. जेवढा हत्ती मोठा करून घेतला आणि नगरखान्यासमोर सजवून ठेवला, ही महाराजांची दूरदृष्टी होती. तो इंग्रज या दरबारामध्ये जे काही घडलं होतं, जे त्याला दिसत होतं ना, की दरबारामध्ये काय लिहितोय, की राजांच्या दरबारामध्ये तो इंद्रिय औषध काय लिहितोय, या नगाऱ्यातून आतमध्ये पडताक्षणी जरी काय पाहिलं तर हा दरबार त्या काळामध्ये पूर्णपणे पैगवान होता. याच्या आतमध्ये मखमली पैठणी कापडे, काव दिव्यांच्या दिवा, मशालीचा उजेडामध्ये ती बसलेली 6000 प्रजा या दरबारामध्ये बघायला भेटली. तो इंग्रज पुढे लिहितोय की समोर राजांचं 32 मणाचं सिंहासन, 1 मण 40 किलो 1280 किलोचं रत्नजडित सुवर्ण सिंहासन त्याला बघायला भेटतोय. आणि सिंहासनाच्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता आपल्याला बघायला भेटतायत. पण त्या आईच्या जवळून मात्र या दरबारामध्ये आनंदाच्या सोहळ्यामध्ये आनंदाचे अश्रू तो पाहत होता. आणि तो इंग्रज पुढे लिहितोय की आईचे अश्रू या भरलेल्या दरबाराला सांगतायत, त्या भरलेल्या दरबाराला सांगतायत की शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा शिवबा, तो शिवबा त्या 32 मणाच्या सिंहासनावरती आरूढ होणार आहे. आणि आई या दरबारामध्ये किती आनंद होत असेल याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीये. राजे सकाळी शनिवारी लवकर उठले. राजाने आपलं स्नान आटापलं आणि राजे कोणत्याही देवाला विसरले नव्हते. राजाने भवानी मातेला साखर घातलं, शिरकाई मातेला वंदन केलं, वाडेश्वरास नतमस्तक झाले. राजांची बरोडी सदरून आतमध्ये आले असते तेव्हा मात्र तो इंग्रज पुढे लिहितोय की या नगरखान्यावरती सलई चौघड्या नगारे वाजू लागतायत. या रांगेने बसलेली राजांचे मावळे उठून उभे राहिले, डोक्यातील ते भगवा डोके काढले आणि त्या 32 मणाच्या सिंहासनाकडे राजांना वाकून मानाचा मुद्रा होऊ लागला. कल्पना करा, ती 6000 प्रजेनी सकाळी 4:30 वाजता या दरबारामध्ये कसा बरी दरबार राजाचा गुजबुजला असेल. आणि आनंदाच्या क्षणामध्ये प्रत्येक मावळा उठून शिवरायांना मानाचा मुद्रा करत आहे. एक नजर शिवरायांची 32 मणाच्या सिंहासनावरती गेली. एक नजर आनंदाच्या क्षणामध्ये तो इंग्रज लिहितोय की राजांचं पाऊल सिंहासारखं तिथं राजांची याच दरबारामध्ये राजांचं पाऊल सिंहासारखं पडत होतं. आणि एक नजर त्या सिंहासनावरती गेली, एक नजर कोपऱ्यावरती बसलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेबांवरती गेली. आणि याच दरबारामध्ये राजांना खूप आनंद होऊ लागला होता. परंतु या दरबारामध्ये राजाने एक नजर या मखमली पैठणी कापडावरती बसलेल्या मावळ्यांवरती गेली आणि प्रजेवरती गेली. आणि राजांचं याच मखमली पैठणी कापडामध्ये बसलेली काही विधवा मुलं पाहिली हो, आणि काही मुलं पाहिली, बायका पाहिल्या विधवा. आणि राजांचं या दरबारामध्ये त्या सिंहासनाच्या कोपऱ्यावरती राजे गेले आणि राजांचं अंतःकरण भरून आलं होतं. राजांचे पाय लटलटत होते. आज दिवस आहे आनंदाचा आहे, आज दिवस आहे सुवर्णाचा आहे. मग या सुवर्णाच्या क्षणामध्ये राजांची पावलं बरी का लटलट आहेत? त्या कारण एकमेव होतं, तो इंग्रज लिहितोय पुढे की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती त्याला ते दिसून आलं होतं. पण राजाने रडायचं नसतं, राजाने देह जिथे लागली द्यायची नसती, राजाने स्मशानात जायचं नसतं. राजांची नजर त्या 32 मणाच्या सिंहासनावरती गेली आणि राष्ट्रमाता राजमाताला कोपऱ्यावरती बसलेल्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता बसलेल्या होत्या. आनंदाचे क्षण होते आणि आनंदाचे अश्रू आऊसाहेब डोळ्यामध्ये होते. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आपले राजे, आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना नक्की म्हणाले असतील आवर्जून, आऊ साहेब सिंहासनाची पहिली पायरी चढतो, आम्हास मावळे म्हणणारे राज लाख मिळलं तरी चालतील हो, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असा माझा भाजी आज कुठे दिसत नाहीये. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताणा दरबारासमोर काय दिसत नाहीये. नुकताच मारलेला प्रतापराव गुजर अरे होता जीवा
वाचला शिवा असा म्हणणारा माझा जीवा माल दरबारामध्ये काही दिसत नाहीये. अशा असंख्य वीराचे राजे नाव घेत जाणी जाणी हे हिंदवी स्वराज्य घडवलं होतं. ज्या वीर मावळ्याने हिंदवी स्वराज्य घडवताना रक्ताचे पाठ व्हायला गेला त्यातला एकही मावळा राजा दरबारामध्ये कुठेही बघायला भेटत नव्हता. त्या सिंहासनाच्या उजव्या पाऊल राजाने त्या 32 माळच्या सिंहासनावर टेकवलं. राजे छत्रपती झाले. अंगावरती सुवर्ण छत्र पकडलं गेलं. 7 नद्यांचा 7 समुद्र अभिषेक घातला गेला. हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. विष्णू हा जगाचा पालक असतो आणि या दरबारामध्ये मात्र त्या कोपऱ्यातून नगरखान्याच्या कोपऱ्यातून एक मात्र जुल्फिकार या दरबारासमोर एक ललकारी दिली गेली. ललकारी मी देणार आहे माझ्या पडून एकदा जोराने जय बोलायचंय. 400 वर्षापूर्वी ललकारी या दरबारामध्ये अशी दिली होती की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जय. या दरबारामध्ये काही ललकारी होऊ लागल्या. समोर राजांचा 32 माळचा सिंहासन औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान त्याने गाण्याचे गाव करून घेऊन गेला. आता समोर सिंहासन पाहतो. हे सिंहासन आहे 25 7वे राष्ट्रपती डॉक्टर गेला सिंगच्या हस्ते 1985 रोजी वसवलेलं आहे. आतमध्ये मूर्ती 13 वारसदार. कोपऱ्यातला राजांना समोर सिंहासनासमोर जात असायचा. राजे सिंहासनावर जरी छोट्याशा आवाजामध्ये जरी बोलले तरी प्रत्येकाला तो आवाज स्पष्टपणे जात होता. याला म्हणतात ध्वनी चमत्कार माईक नसल्यामुळे. काही जाणकारांची मतं आहेत की हिरोजीने हा रायगड किल्ला बांधताना तिथे ध्वनी चमत्कार निर्माण केलेला आहे. पण आज ओपन आहे. आज जर ओपन असताना सुद्धा तिथे फाडलेला कागद इथे आपल्याला आवाज ऐकायला येतो. परंतु हा रायगड किल्ल्यावरती आता हे दाखवू शकत नाही कारण की पूर्णपणे वरती घरावरती या दरबारामध्ये आता हालचाल चालू आहेत लोकांच्या. त्याच्यामुळे पूर्णपणे शांत येत असेल तर पॅकबन असल्यामुळे त्या काळामध्ये ते आवाज कसा बरं येत असेल त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आहे. आता आपण माहिती पुढे घेऊया. इथले भक्त दर्शन करून घ्या. मग माहिती आपण नगरखान्याच्या पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.